नमस्कार. अल्पाधिकार किंवा ओलिगोपॉलीची बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये उत्पादकांची किंवा विक्रेत्यांची संख्या खूप कमी असते. सामान्यतः हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते असं म्हटलं जातं. म्हणजेच संख्येनं 3, 4, 5, 6, 10, 11 वगैरे वगैरे इतक्या कमी संख्येमध्ये उत्पादक किंवा विक्रेते या बाजारपेठेमध्ये असतात. अशा बाजारपेठेला आपण अल्पाधिकाराची बाजारपेठ असं म्हणतो. अल्पाधिकारच्या बाजारपेठेमधली किंमत निश्चिती, उत्पादन पातळी निश्चिती, उत्पादकांचं संतुलन, त्यांच्या क्रिया, प्रतिक्रिया, किंमत युद्ध वगैरे वगैरे बाबी स्पष्ट करणारी अनेक प्रतिमानं मॉडेल्स मांडली गेलेत. अशाच मॉडेलपैकी एक मॉडेल, ज्याला आपण सनातनवादी प्रतिमान असं पण म्हणतात, बर्ट्रांड मॉडेल किंवा बर्ट्रांड प्रतिमान आज आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जोसेफ लुईस फ्रँकॉईस बर्ट्रांड या संख्याशास्त्रज्ञानं हे प्रतिमान मांडलं, म्हणून त्याच्या नावे बर्ट्रांडचं प्रतिमान या नावाने हे प्रतिमान ओळखलं जातं. बर्ट्रांडच्या मते उत्पादन संस्थांनी उत्पादन पातळीच्या ऐवजी किमतीची निवड केली तर स्पर्धात्मकतेमुळे उत्पादन किंमत आणि सीमांत खर्च समान होतात. कॉर्नोचं प्रतिमान आणि बर्ट्रांडचं प्रतिमान या दोघांमध्ये मूलभूत फरक असा आहे की कॉर्नोच्या प्रतिमानामध्ये कॉर्नो उत्पादन संस्था किंवा विक्रेते आपली उत्पादन पातळी निश्चित करतात. समोरच्या उत्पादकाची उत्पादन पातळी गृहीत धरून आपली उत्पादन पातळी किंवा आपली पुरवठा पातळी निश्चित करतात आणि बाजारपेठेमध्ये त्यातून दोघांच्या उत्पादन पातळी निश्चित करण्याच्या क्रिया आणि प्रतिक्रियेमधून संतुलनाची अवस्था प्राप्त होते. आपण एक कुर्नोच्या प्रतिमानामध्ये या ऑलरेडी पाहिलं आहे. तर इथे कुर्नोपेक्षा हे बर्ट्रांडचं प्रतिमान वेगळं का आहे, तर बर्ट्रांड असं म्हणतो की उत्पादन पातळी हे व्हेरिएबल घेण्यापेक्षा, चल घेण्यापेक्षा किंमत पातळी उत्पादकानं निर्धारित करणं किंवा विक्रेत्यानं निर्धारित करणं हे जास्त संयुक्तिक आहे. उत्पादन पातळी किती ठेवायची, तिथं कॉर्नोच्या प्रतिमानामध्ये कॉर्नो असं म्हणतो की जी काय बाजारपेठ शिल्लक असेल त्या बाजारपेठेच्या निम्म्या इतकी उत्पादन पातळी उत्पादक आपली उत्पादन पातळी किंवा आपली पुरवठा पातळी म्हणून ठरवतो आणि तेवढ्या बाजारपेठेला तो पुरवठा करतो असं कॉर्नो म्हणतो. परंतु किती बाजारपेठ शिल्लक आहे, किती पुरवली गेली हे मोजमाप करणं सोपं नाही आहे, हे सहज शक्य नाही आहे. त्यामुळे उत्पादन पातळी हे व्हेरिएबल घेण्यापेक्षा बर्ट्रांडनं किंमत पातळी हे व्हेरिएबल घेतलं आहे. किंमत किती ठेवायची हे उत्पादकाच्या हातामध्ये असतं. मग त्या किमतीला येईल जेवढी बाजारपेठेमध्ये मागणी येईल तेवढ्या वस्तू तो विकू शकतो. तर इथं बर्ट्रांड असं म्हणतो की जर किंमत पातळी जर त्यानं समोरच्या उत्पादकाची किंमत पातळी गृहीत धरून जर आपली किंमत पातळी ठरवली की किंमत ठरवली तर त्यातून दोघांच्या किंमत एकमेकांच्या क्रियाप्रतिक्रियामधून बाजारपेठ संतुलनामध्ये जाऊ शकते आणि ही किंमत आणि सीमांत खर्च समान होतील. त्या क्षणी त्या ठिकाणी ही बाजारपेठ संतुलित होते किंवा दोघेही संतुलित होतात. हे मॉडेलसुद्धा कॉर्नोसारखंच डिओपॉली मॉडेल आहे. कॉर्नोसारखंच हे द्वयाधिकाराचं प्रतिमान आहे. इथे सुद्धा दोनच उत्पादक आहेत, परंतु हे मॉडेलसुद्धा कॉर्नोप्रमाणेच किंवा हे प्रतिमानसुद्धा कॉर्नोप्रमाणेच पुढे जाऊन अल्पाधिकाराला लागू करता येतं. इथे ह्याची उत्पादकांची विक्रेत्यांची संख्या वाढवून ते अल्पाधिकारामध्ये आहे तसं लागू करता येतं, म्हणून याला अल्पाधिकाराचं प्रतिमान म्हणतात. मात्र मुळात मांडताना हे द्वयाधिकाराचं प्रतिमान म्हणूनच मांडलं गेलेलं आहे. उत्पादन संस्था एकाच वेळी किंमत निर्धारित करून स्पर्धा करतात आणि ग्राहकांची पसंती नेहमी कमी किमतीला असते. उत्पादक नेहमी एकाच वेळी किंमत निर्धारित करून स्पर्धा करतात. कॉर्नोच्या प्रतिमानामध्ये उत्पादन पातळी निश्चित करून स्पर्धा करत होते, इथं किंमत निश्चित करून स्पर्धा केली जाते. ए एक किंमत ठरवतो, बी दुसरी किंमत ठरवतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून ए पुन्हा किंमत ठरवतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून बी पुन्हा किंमत ठरवतो आणि अशी किंमत एकमेकांशी किंमत युद्ध होत जातं आणि त्यातून किंमत पातळी एका विशिष्ट लेवलपर्यंत खाली येते. सामान्यतः ती सीमांत खर्चा इतकी ज्यावेळेला समान होते त्यावेळेला किंमत युद्ध थांबतं आणि ती किंमत दोघेही स्वीकारतात आणि त्या किमतीला दोघेही आपापल्या वस्तू बाजारपेठेमध्ये विकतात. अशा प्रकारचं हे प्रतिमान सांगतं. तर मात्र इथं काय होतं, ज्यावेळेला जो किंमत कमी आकारेल त्याला ग्राहकांची पसंती असते. ज्यावेळेला ए एक विशिष्ट किंमत आकारतो त्याला प्रतिक्रिया म्हणून बी त्याच्या खालची किंमत आकारतो, त्यावेळेला सगळे ग्राहक बीकडे जातात.
परंतु त्याला प्रतिक्रिया म्हणून ए पुन्हा ज्यावेळेला त्याच्या बीच्या खालची किंमत आकारतो त्यावेळेला पुन्हा सगळे ग्राहक इकडे येतात. पुन्हा त्याला प्रतिक्रिया म्हणून बी एक किंमत आकारतो त्यावेळेला ग्राहक पुन्हा तिकडे जातात. कारण इथे एकजिन्सी उत्पादन आहे. दोघांच्या उत्पादनामध्ये ग्राहक उत्पादनाच्या वैशिष्ट्यांच्या आधारे ग्राहक फरक करू शकत नाहीत. एकसारखं उत्पादन आहे, दोघांचं उत्पादन एकाच प्रकारचं आहे, त्यामुळे त्या उत्पादनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत फरक होत नाही, होतो तो किमतीच्या बाबतीत. त्यामुळे जो किंमत कमी आकारेल तिकडे ते जातात. आणि असं एक किंमत युद्ध, एकमेकांशी होणारं किंमत युद्ध जे आहे, किंमत कमी करणं, एकमेकांची किंमत कट करणं, हे चालू राहतं. कुठपर्यंत चालू राहतं? जोपर्यंत ती किंमत सीमांत खर्चा इतकी होत नाही. ज्यावेळेला ती सीमांत खर्चा इतकी होते, सीमांत खर्चाच्या बरोबरीनं होते, त्यावेळेला तिथे बाजारपेठ संतुलित होते. त्याच्या खाली कोणी जाऊ शकत नाही. सीमांत खर्चाच्या बरोबर ज्यावेळेला किंमत होते त्यावेळेला त्याच्या खाली कोणी जात नाही. कारण का जात नाही? कारण सीमांत खर्चाच्या खाली जर किंमत नेली तर सीमांत खर्च जास्त येईल. म्हणजे प्रत्येक नव्यानं उत्पादित करावा लागणाऱ्या नगाचा खर्च किमतीपेक्षा जास्त राहील आणि उत्पादन संस्था तोट्यात जाईल. त्यामुळे कुणीही खाली जायला तयार नसतं आणि कुणीही वर जाणार नाही. कुणी वर जाणार नाही कारण त्या बिंदूच्या जर वर जायचं म्हटलं, किमती वर न्यायच्या म्हटल्या तर सगळा ग्राहक वर्ग त्याच्याकडे निघून जाईल, दुसऱ्याकडे निघून जाईल. एनं समजा किंमत ठरलेल्या किमतीच्या आता स्पर्धा होऊन किंमत निश्चित झाली आहे. ही पी इक्वल टू मार्जिनल कॉस्ट इतकी ज्यावेळेला किंमत होती आहे आणि या किमतीपाशी एकदा किंमत निर्धारित झाल्यानंतर हा संतुलनाचा बिंदू राहतो. याच्यावर जर एखाद्यानं किंवा एनं ठरवलं की याच्यावर किंमत आकारायची तर सगळे ग्राहक बीकडे जातील, कारण बीनं आपली किंमत बदललेली नाही आहे. त्यामुळे वर पण कोणी किंमत न्यायला तयार होत नाही, खाली पण कोणी किंमत न्यायला तयार होत नाही. आणि यातून स्थिर स्वरूपाचा समतोल, ज्याला आपण गेम थिअरीच्या बाबतीत काय म्हणू शकतो? नॅशचा इक्विलिब्रियम इथं प्राप्त होऊ शकतो. आपण पुढे जाऊन हे बघणारच आहोत. जर दोघांनी एकच किंमत आकारली तर बाजारपेठ दोघांमध्ये सारखी विभागली जाईल. आणि ज्यावेळेला हे दोघं संतुलित होतात आणि दोघं एकच किंमत आकारतात त्यावेळेला दोघांमध्ये बाजारपेठ सारखी विभागली जाते, असं बर्ट्रांडचं म्हणणं आहे. बर्ट्रांडचं हे मॉडेल आकृतीच्या सहाय्यानं समजावून घेण्यापूर्वी बर्ट्रांडच्या मॉडेलची गृहीतकं बघूया. बर्ट्रांडच्या मॉडेलची गृहीतकं आणि कॉर्नोच्या मॉडेलची गृहीतकं एकसारखीच आहेत. फक्त इथे 5व्या क्रमांकाचं गृहीतक जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. बाकी गृहीतकं तेच आहे. 2 उत्पादन संस्था, एकजिन्सी उत्पादन, रेषीय मागणी, उत्पादन खर्च 0, 6वं उत्पादन संस्था परस्परांना सहकार्य करत नाहीत, एकत्र येत नाहीत. कॉर्नोचं तुम्हाला आठवत असेल. प्रत्येक उत्पादन संस्थेकडे मार्केट पॉवर आहे, त्यामुळे प्रत्येक उत्पादन संस्थेचे निर्णय वस्तूच्या किमतीवर परिणाम करतात. उत्पादन संस्थांची संख्या स्थिर आहे. ही सगळी कॉर्नोची गृहीतकं आहेत, तीच बर्ट्रांडची गृहीतकं आहेत. फक्त फरक 5व्या गृहीतकामध्ये आहे. काय आहे? प्रत्येक उत्पादन संस्था आपला नफा अधिकतम करण्यासाठी आपली उत्पादन पातळी असं कॉर्नो म्हणतो. इथं बर्ट्रांडनं किंमत पातळी विचारात घेतली आहे. त्यामुळे हे गृहीतक फक्त बदलतं. इथे फक्त हे गृहीतक बदलतं किंमत पातळीच्या बाबतीत. बाकी गृहीतकं तीच आहेत. प्रत्येक उत्पादन संस्था आपला नफा अधिकतम करण्यासाठी आपली किंमत पातळी निवडते आणि प्रतिस्पर्धी उत्पादन संस्थेची किंमत पातळी दिलेल्या प्रमाणात घेते. प्रतिस्पर्धी उत्पादन संस्थेनं जी किंमत आकारलेली आहे ती तो बदलणार नाही असं गृहीत धरतो आणि हा आपली किंमत बदलतो. ओके, हेच एक गृहीतक फक्त थोडंसं वेगळं आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी एक ॲडिशनल गृहीतक असं आहे, दोन्ही उत्पादन संस्थांचा सरासरी उत्पादन खर्च, सीमांत उत्पादन खर्च समान आणि स्पर्धात्मक किमतीबरोबर आहे. ओके, दोन्ही उत्पादन संस्थांचा सरासरी खर्च आणि सीमांत खर्च हा एकसारखाच आहे आणि स्पर्धात्मक किमती इतका आहे. आणखीन एक महत्त्वाचं, जर किंमत सरासरी उत्पादन खर्चाबरोबरची असेल तर उत्पादन संस्था विक्रीच्या बाबतीत तटस्थ राहील, कारण त्यातून नफा मिळणार नाही. ज्यावेळेला किंमत सरासरी उत्पादन खर्चाच्या बरोबर होते त्यावेळेला किती विक्री झाली, विक्री वाढली काय किंवा कमी झाली, या बाबतीत उत्पादन संस्था एकदम तटस्थ राहते. त्या बाबतीत फारसा विचार उत्पादन संस्था करत नाही, कारण मुळात त्यातून नफा फारसा मिळत नसतो किंवा नफाच मिळत नसतो. ही सामान्यतः गृहीतकं बर्ट्रांडची गृहीतकं आहेत. आता या गृहीतकांच्या आधारे आपण बर्ट्रांडचं प्रतिमान मगाशी जे आपण एक्सप्लेन केले ते पुन्हा एकदा थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. बर्ट्रांडचं प्रतिमान आकृतीच्या साहाय्यानं स्पष्ट करताना ते 2 प्रकारे केलं जातं. तुम्हाला पुस्तकांमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे 2 प्रकारची स्पष्टीकरणं आढळतील. एक म्हणजे रिॲक्शन कर्व किंवा प्रतिक्रिया वक्रांच्या आधारे, रिॲक्शन फंक्शन्सच्या आधारे स्पष्टीकरण केलं जातं. आणि दुसरं म्हणजे मागणी वक्रच्या आधारे स्पष्टीकरण केलं जातं. प्रतिक्रिया वक्रांच्या आधारे केलं जाणारं स्पष्टीकरण आणि मागणी वक्राच्या आधारे केलं जाणारं स्पष्टीकरण.
कुठल्याही एका प्रकारे स्पष्टीकरण करणं पुरेसं आहे, 2 प्रकारे करणं गरजेचं नाही. परंतु आपण इथे आत्ता रिॲक्शन फंक्शनच्या द्वारे बर्ट्रांडचं मॉडेल स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर मागणी वक्राच्या द्वारे जे दुसरं स्पष्टीकरण आहे त्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहे, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर या रिॲक्शन फंक्शनच्या बाबतीत, या रिॲक्शन फंक्शन म्हणजे प्रतिक्रिया वक्र, मराठीमध्ये त्याला आपण प्रतिक्रिया वक्र असं म्हणू शकतो, प्रतिक्रिया वक्राच्या माध्यमातून बर्ट्रांडचं मॉडेल स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपण थोडक्यात करूया. सर्वप्रथम आपण प्रतिक्रिया वक्र म्हणजे काय हे समजावून घेऊया. इथे आता हा एचा प्रतिक्रिया वक्र आहे. हा प्रतिक्रिया वक्र, ही जो तुम्हाला सरळ रेषा दिसते, ही रेषा ज्याला एचा प्रतिक्रिया वक्र असं म्हटलं आहे, हा प्रतिक्रिया वक्र इथे तुम्हाला πa1, πa2, πa3 हे जे वक्र दिसत आहेत समवृत्ती वक्रासारखे किंवा समउत्पादन वक्रासारखे, आयसोकॉन्टसारखे. आयसोकॉन्ट ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे, यापूर्वी तुम्ही ती अभ्यासलेली आहात. या आयसोकॉन्टसारखे हे जे वक्र तुम्हाला दिसत आहेत त्या वक्रांसारखे हे आयसोप्रॉफिट वक्र आहेत, त्यांना आयसोप्रॉफिट वक्र असं म्हणतात. आणि या आयसोप्रॉफिट वक्रांच्या मदतीनं हा एचा प्रतिक्रिया वक्र काढला आहे. रिॲक्शन फंक्शन किंवा त्याला रिॲक्शन कर्व असं पण म्हणतात, रिॲक्शन कर्व असं पण म्हणतात. तर हे आयसोप्रॉफिट वक्र, ज्याला समनफा वक्र आपण मराठी म्हणून म्हणू शकतो, या समनफा वक्रांच्या आधारे हे एचं रिॲक्शन फंक्शन किंवा एचा रिॲक्शन कर्व प्रतिक्रिया वक्र काढलेलं आहे. आता हे समनफा वक्र काय आहेत, तर हे आयसोकॉन्टसारखे म्हणजे समउत्पादन वक्रासारखे आहेत. या समनफा वक्र हे या वक्रावरचे सर्व बिंदू म्हणजे उदाहरणार्थ πa1, मी पाय का घेतला आहे इथे, पाय हे चिन्ह का घेतलं आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये नफ्यासाठी पाय हे चिन्ह वापरायची पद्धत आहे, म्हणून मी इथं πa1 ए घेतला आहे कारण हा एचा वक्र आहे म्हणून. तर πa1 हा समनफा वक्र आहे, ओके, आयसोप्रॉफिट वक्र आहे. या वक्रावरचे सर्व बिंदू, एकाच वक्राचे सर्व बिंदू नफ्याची समान पातळी दर्शवतात. तेच πa2च्या बाबतीत आणि तेच πa3च्या बाबतीत. कुठलाही एक समनफा वक्र जर आपण घेतला तर त्या वक्रावरचे सर्व बिंदू हे नफ्याची समान पातळी दर्शवतात. आणि हे सर्व वक्र आपण हे एचे समनफा वक्र आहेत. हे सर्व वक्र एचा जो किंमत अक्ष आहे, हा आडवा जो आहे तो एचा किंमत अक्ष आहे, हा उभा जो आहे तो बीचा किंमत अक्ष, प्राइस ॲक्सिस, ओके आहे. तर हे जे सगळे वक्र आहेत हे एचे जे समनफा वक्र आहेत, तर एच्या किंमत अक्षाशी बहिर्वक्र असतात, गोलाकार असतात, तुमच्या लक्षात येईलच ते. तर हे सर्व वक्र हे त्याच्या किंमत अक्षाशी, हा इकडं एक्स अक्ष हा एचा किंमत अक्ष आहे, अक्षाशी बहिर्वक्र आहेत. तर हे समनफा वक्र जे आहेत ते सारखा नफ्याची पातळी दर्शवतात. ओके, ही नफ्याची पातळी कशावरून ठरते, तर ए ज्या वेळेला एखादी किंमत आकारतो त्यावेळेला त्याला प्रतिक्रिया म्हणून बी जी किंमत आकारतो त्या किमतीच्या आधारे ही एची नफ्याची पातळी ठरते. म्हणजे ए आणि बी या दोघांनी आकारलेल्या किमतीवरून ही ठरणारी एची नफ्याची पातळी आहे. तसंच बीच्या समनफ्याच्या वक्रेत तसं उलटं होईल, एनं आकारलेली किंमत आणि बीनं आकारलेली किंमत याच्या आधारे बीच्या जी पातळी जो नफा बीला होईल त्याच्या आधारे त्याचा समनफा वक्र तयार होईल. इथे याच्या बाबतीत पण तेच. तर हा जो समजा इथे आता थोडं आपण समजावून घेऊया. इथे समजा एनं PA1 ही किंमत आकाराची ठरली. इथे आता आपण किंमत मोजतोय, आडव्या अक्षावर पण आणि उभ्या अक्षावर पण. आडव्या अक्षावर एची किंमत, एनं आकारलेली किंमत, उभ्या अक्षावर बीनं आकारलेली किंमत. तर समजा एनं PA1 ही किंमत आकारली. आता या किमतीपाशी जर बीनं PB1 ही किंमत आकारली तर ए हा सी बिंदूपाशी संतुलित होतो आणि त्याला π21 समनफा वक्रावरचा जो नफा असेल तो नफा त्याला मिळत असतो. परंतु समजा बीनं ती किंमत न करता स्पर्धा करण्यासाठी त्याने आपली किंमत कमी केली आणि PB3 आकारली, या किमतीला प्रतिक्रिया म्हणून, PA1ला प्रतिक्रिया म्हणून जर त्याने PB3 ही किंमत आकारली, खालची किंमत आकारली, तर मात्र एला आता त्या समनफा वक्रावर राहता येणार नाही, त्याला खालच्या समनफा वक्र यावं लागेल, म्हणजेच त्याला होणार नफा कमी होईल. उजवीकडील समनफा वक्र हे समवृत्ती वक्रासारखेच अधिक नफा दर्शवणारे असतात. जेवढं उजवीकडचा समनफा वक्र असेल तेवढा तो अधिक नफा दर्शवतो. तर इथे
सी बिंदूपाशी जर त्यानं बी ही किंमत आकारली तर त्याला πa2 ची नफा पातळी मिळेल. पण त्यानं जर खालची किंमत आकारली PB3 तर मात्र त्याला खालच्या समनफा वक्रावर आल्याने त्याची नफ्याची पातळी घसरेल. म्हणजेच ए कोणती किंमत आकारतो हे महत्त्वाचं आहेच, पण त्याला प्रतिक्रिया म्हणून बी कोणती किंमत आकारतो याच्या आधारे ही नफ्याची पातळी एची नफ्याची पातळी ठरते. आता समजा यानं जर एनं समजा PA2 ही किंमत आकारली, एनं समजा PA2 ही किंमत आकारली. आता ज्यावेळेला PA2 ही किंमत आकारतोय त्यावेळेला समजा जर बीनं PB2 ही किंमत आकारली तर तो ए बिंदूपाशी राहील. पण बीनं स्पर्धा करायचं म्हणून PB1 ही किंमत आकारली, अजून थोडासा खाली आला तर तो सी बिंदूपाशी येईल. परंतु तो ए बिंदूपाशी आला काय आणि सी बिंदूपाशी आला काय? ओके, एची नफ्याची पातळी एकसारखीच राहील, कारण सी आणि ए हे एकाच समनफा वक्रावरचे बिंदू आहेत. लक्षात घ्या, सी आणि ए हे एकाच समनफा वक्रावरचे बिंदू आहेत. आता त्यामुळे काय होतं, सी हा लॉवेस्ट पॉईंट आहे. जिथे समनफा वक्र किंमत अक्षाशी आडव्या अक्षाशी बहिर्वक्र होतो तिथला तो सगळ्यात खालचा बिंदू आहे. येतं लक्षात? आणि त्यामुळे तो खालच्या बिंदूपाशी ज्यावेळेला बी आपली किंमत त्या लेवलला नेतोय त्या लेवलला सुद्धा या एला ए बिंदूपाशी जो नफा मिळतो तोच सी बिंदूपाशी मिळतोय. ओके, मात्र त्याच्यापेक्षा खालची किंमत जर बीनं आकारली तर मात्र आता ए त्या समवृत्ती वक्रावर राहणार नाही, तो खालच्या समवृत्ती वक्रावर घसरेल. याचा अर्थ काय होतो, हे जे लॉवेस्ट पॉईंट आहेत समवृत्ती वक्रांचे, हे जे लॉवेस्ट पॉईंट आहेत हे लॉवेस्ट पॉईंट खालचे बिंदू काय दर्शवतात? हे खालचे बिंदू बीनं आकारलेली सर्वात कमी किंमत असतानाची नफ्याची सर्वोच्च पातळी दर्शवतात. वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी काय म्हणतो ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. हे समवृत्ती वक्र आहेत, या समवृत्ती वक्राचे जे वक्र होणारे बिंदू आहेत खालचे, सगळ्यात खालच्या बाजूचे बिंदू जे आहेत त्या प्रत्येक वक्राचे, ते खालचे बिंदू काय दर्शवतात तर बीची सर्वात कमी किंमत असतानाची ए साठीची सर्वात वरची नफ्याची पातळी दर्शवतात. उदाहरणार्थ सी आणि ए हे एकाच समनफा वक्रावरचे बिंदू आहेत. सी हा सर्वात खालचा बिंदू आहे आणि त्यापाशी बीची सगळ्यात खालची किंमत आहे. बीची सगळ्यात खालची का? बी अजून खाली घसरू शकतो, पण बी अजून खाली घसरला तर तो समवृत्ती वक्र राहणार नाही, तो समनफा वक्र राहणार नाही, समनफा वक्र खालचा येईल. त्यामुळे त्या समनफा वक्रावरची सी पाशी असणारी बीची किंमत आहे ती सगळ्यात कमी किंमत आहे. त्यामुळे समनफा वक्रावरचे जे लॉवेस्ट पॉईंट आहेत, खालचे बिंदू, वक्र होणाऱ्या ठिकाणाचे खालचे बिंदू आहेत, सगळ्या समनफा वक्रावरचे जे खालचे बिंदू आहेत ते काय दर्शवतात? बीची सगळ्यात कमी किंमत असताना ए साठीचा सर्वाधिक नफा दर्शवतात. येते लक्षात? आता हे सगळे बिंदू जर आपण जोडले, ही इथं आता आपण इथं 3च वक्र दाखवलेत एच्या बाबतीतले समनफा वक्र, पण 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पुन्हा या 2च्या मध्ये आणखीन समनफा वक्रसुद्धा आहेत. तर याचे जे सगळ्यात खालचे बिंदू जर आपण सलगपणे जोडले तर आपल्याला एक सरळ रेषा मिळते. या रेषेलाच एची प्रतिक्रिया वक्र, एचा प्रतिक्रिया वक्र किंवा एचं प्रतिक्रिया फलन, एचं रिॲक्शन फंक्शन किंवा एचा रिॲक्शन कर्व असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल एचा रिॲक्शन कर्व काय दर्शवतोय तर बीची एक विशिष्ट किंमत असताना किंवा ए जी विशिष्ट किंमत आकारतोय त्याला बी जी विशिष्ट किंमत आकारतोय ती किंमत आकारलेली असताना नफ्याची एक विशिष्ट पातळी, ए साठीची नफ्याची विशिष्ट पातळी दर्शवतोय. हा एचा समवृत्ती हा जो सरळ रेषा दिसते जी या समनफा वक्रांच्या माध्यमातून समनफा वक्रांचे लॉवेस्ट पॉईंट घेऊन जोडून काढलेली आहे, याला एचा प्रतिक्रिया वक्र असं म्हणतात. या एच्या प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन कर्व सारखाच बीचा प्रतिक्रिया वक्र याच पद्धतीनं काढता येईल. इथे हा बीचा प्रतिक्रिया वक्र काढून दाखवला आहे. बीचा प्रतिक्रिया वक्र ही जी बीची जी किंमत ॲक्सिस आहे, किंमत अक्ष आहे त्याच्या आधारे काढलेला आहे. हे त्याचे समनफा वक्र आहेत आणि त्याचे लॉवेस्ट पॉईंट जोडून हा त्याचा बीचा प्रतिक्रिया वक्र आपण काढलेला आहे. मला वाटतं यावरून तुम्हाला प्रतिक्रिया वक्र म्हणजे काय कळलं असेल. तर आता या दोघांची प्रतिक्रिया वक्र समजून घेतल्यानंतर आपण या बर्ट्रांडच्या मॉडेलकडे वळूया. इथे आता या आकृतीमध्ये हा इथं बीचा रिॲक्शन कर्व आहे, इथं एचा रिॲक्शन कर्व आहे.
हा बीचा प्रतिक्रिया वक्र आहे, हा इकडचा एचा प्रतिक्रिया वक्र आहे. हे दोन्ही एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदत आहेत. इथे एक रेषा काढली 45 डिग्रीची. ओके, ही रेषा सरळ रेषा, ज्याला लाईन ऑफ इक्वल प्राईज म्हणतात, समसमान किमतीची रेषा, समसमान किमतीची रेषा. ही या रेषेवरचा प्रत्येक बिंदू दोघांच्या किमती सारख्या आहेत असं दर्शवतो. उदाहरणार्थ ई हा बिंदू या रेषेवर आहे, तर ई बिंदूपाशी जी याची बीनं आकारलेली PB3 ही किंमत आहे आणि एनं आकारलेली PA3 किंमत आहे, या दोन्ही किमती सारख्या आहेत असा या रेषेचा अर्थ होतो. ओके, तर हे जे दोघांची प्रतिक्रिया वक्र आहेत ते सुद्धा ई या बिंदूपाशी एकमेकांना छेदतात आणि या ई या बिंदूपाशी एकमेकांना छेदल्यानंतर तो वक्र या लाईन ऑफ इक्वल प्राईज, समकिंमत वक्रावरचा बिंदू आहे. त्यामुळे दोघांची किंमत इथं सारखी आहे. बर्ट्रांडच्या मते हा संतुलनाचा बिंदू असेल. ओके, ई हा संतुलनाचा बिंदू का असेल? विशेषतः हा नॅश इक्विलिब्रियमचा बिंदू असणार आहे. नॅश इक्विलिब्रियमचा बिंदू म्हणजे काय बघा, आठवतंय का? नॅश इक्विलिब्रियम की नॅशचा समतोली संकल्पना आपण पाहिले, या संदर्भात तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहात किंवा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा जाऊन बघू शकता. नॅश समतोल म्हणजे काय? नॅश समतोल म्हणजे काय? अशी अवस्था की ज्या अवस्थेपाशी दोघांचे निर्णय एकमेकांच्या निर्णयाला गृहीत धरून दोघांनी निर्णय घेतलेले असतात आणि त्या निर्णयापासून ढळायची, बाजूला व्हायची दोघांनाही इच्छा नसते, अशा प्रकारची एक अवस्था सामान्यतः. तर ही बिंदू हा बर्ट्रांडच्या मते हा नॅशच्या समतोलाच्या किंवा न ढळणारा बिंदू आहे. हा संतुलनाची बिंदू आहे. न ढळणारा का? समजा या ईच्या खालचा बिंदू, आता ईपाशी PA3 ही किंमत एसाठी निश्चित होते. समजा एनं PA1 ही किंमत आकारली. आता PA1 ही किंमत जर आकारली तर त्याला प्रतिक्रिया म्हणून PB1 ही वरची किंमत आकारेल. PB1 ही वरची किंमत का आकारेल? इथं बर्ट्रांडचं गृहीतक. ओके, तो आपला नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तो अधिक वरच्या समनफा वक्रावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं त्या बिंदूपाशी जो त्याला वरची किंमत मिळेल ती किंमत तो आकारण्याचा प्रयत्न करेल. आता ज्यावेळेला PB1 ही किंमत B आकारतोय त्यावेळेला त्याला प्रतिक्रिया म्हणून हा PA2 ही किंमत आकारेल. आता PA2 ही किंमत ज्यावेळेला A आकारेल, कारण तो वरच्या नफ्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आणि त्याला जो PA2 किंमत आहे, त्या PA2 ही किंमत A हा आकारेल, त्यावेळेला B पुन्हा PB2 ही किंमत आकारेल त्याला प्रतिक्रिया म्हणून. या पद्धतीनं एकमेकाला प्रतिक्रिया म्हणून ही किंमत वाढवत नेतील आणि पुन्हा संतुलन ई बिंदूपाशी स्टोअर होईल की तिथे जाऊन थांबेल. येतं लक्षात? तिथे थांबेल कारण तिथून पुन्हा खाली येण्याची शक्यता नाही. खाली जर येण्याचा प्रयत्न केला तर दोघांचाही नफा घसरत जाणार आहे, कारण या रिॲक्शन वक्रावरचे खालचे बिंदू जे आहेत ते नफ्याची कमीत कमी पातळी दर्शवतात आणि हे नफा वाढवण्याचा प्रयत्न करतात आपापला. त्यामुळे हे पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करणार नाहीत. जर एखाद्याने वरची किंमत आकारली तर काय होईल? वरची किंमत आकारली तर त्या बाबतीत सुद्धा प्रत्येकजण प्रतिक्रिया म्हणून खालची किंमत आकारण्याचा प्रयत्न करेल. कारण या ई बिंदूच्या वरची किंमत जर आकारण्याचा प्रयत्न एखाद्याने केला, समजा एनं केला, इथे एनं जर वरची किंमत आकारण्याचा प्रयत्न केला तर B काय करेल? B ही खालची किंमत आकारेल. ओके, त्याला प्रतिक्रिया म्हणून A पुन्हा खालची किंमत आकारेल, त्याला प्रतिक्रिया म्हणून B पुन्हा खालची किंमत आकारेल. कारण प्रत्येकाला शेवटी नफा मिळवायचा आहे. A हा बिंदू असा बिंदू आहे की ज्या बिंदूपाशी किंमत ही मार्जिनल कॉस्ट इतकी झाली आहे. त्यामुळे त्याच्या वर जर जायचं म्हटलं, आता मार्जिनल कॉस्टच्या वर जायचं म्हटलं तर काय होईल? सुरुवातीच्या गृहीतकाप्रमाणे वरची किंमत जर आकारायचं म्हटलं, समजा ए दोघंही ई बिंदूपाशी आहेत आणि बीनं ठरवलं की वरची किंमत आकारूया की जी P=MC, हा जो बर्ट्रांडचा इक्विलिब्रियम आहे किंवा समतोल आहे त्याच्या वरची किंमत तो आकारतोय. अशा वेळेला काय होईल? सगळा ग्राहक वर्ग एकडे निघून येईल, कारण बीची किंमत जास्त असणार आहे. त्यामुळे तो वरती सरकण्याचा प्रयत्न करणार नाही, खाली सरकण्याचा प्रयत्न करणार नाही. बी किंवा ए दोघंही खाली सरकण्याचा प्रयत्न करणार नाहीत, कारण इथे पुन्हा P=MC याच्या खाली किंमत जाईल आणि त्याच्या खाली किंमत गेल्यामुळे पुन्हा काय होईल? ते तोट्याचं होईल, ते परवडणारं होणार नाही, ते तोट्याचं होईल. त्यामुळे ती खालची किंमतसुद्धा कोणी आकारणार नाही आणि त्यामुळे हा बिंदू नॅशचा समतोल ठरेल, नॅशचा समतोल दर्शवणारा बिंदू ठरेल. या ठिकाणी ही द्वयाधिकाराची बाजारपेठ संतुलित होईल. हेच विश्लेषण उत्पादन संस्था किंवा विक्रेते 3, 4, 5 असताना वगैरे लागू केलं जाऊ शकतं.
फक्त ते याच आकृतींच्या माध्यमातून स्पष्ट करता येणार नाही, परंतु याच प्रकारे दोनपेक्षा अधिक उत्पादन संस्था जर असतील तर याच प्रकारे क्रिया आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून एक विशिष्ट किंमत जी P सीमांत खर्च दर्शवणारी किंमत सेट होईल आणि त्या बिंदूपाशी संपूर्ण बाजारपेठ संतुलित होईल. यावरून नक्कीच आपल्याला हे मॉडेल समजायला मदत झाली असेल. मी पुन्हा एकदा हेच मॉडेल मागणी वक्राच्या माध्यमातून कशा प्रकारे स्पष्ट करता येईल यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आहे. ओके, तुम्हाला तोही तुम्ही व्हिडिओ पहा. तुम्हाला परीक्षेमध्ये दोन्ही प्रकारे लिहिण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही एका प्रकारे तुम्ही हे लिहू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला जास्त चांगलं कळेल किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता. फक्त हे स्पष्टीकरणाच्या दोन्ही बाजू तुम्हाला माहिती असाव्यात म्हणून मी स्वतंत्र व्हिडिओ त्यावर बनवतो आहे. इथं आता आपण जे बघितलं ते रिॲक्शन फंक्शनच्या माध्यमातून दोघांचं झालेलं संतुलन होतं बर्टराल्डच्या प्रतिमानामधलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मागणी वक्राच्या माध्यमातून आकृतीच्या सहाय्यानं बर्टराल्डच्या प्रतिमानाचं संतुलन पाहणार आहोत. धन्यवाद.